गुड मॉर्निंग अँड वेलकम. वसंतदा पाटील कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व 11वी विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आणि आपण जो सब्जेक्ट पाहणार आहोत तो सब्जेक्ट आहे 11वीचा फिजिक्स. तर आता फिजिक्स विषय म्हटल्यानंतर तुम्हाला याची आयडिया आहे की तुम्ही 10वीमध्ये जे शिकलेले आहात 10वीचं विज्ञान तंत्रज्ञान त्याच्यामध्ये तुम्ही 3 सब्जेक्टचा कंबाईन स्टडी केलेला आहे. म्हणजे तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे तिन्ही सब्जेक्ट एकत्र एका बुकमध्ये शिकलेले आहात. आता या वर्षीपासून साहजिकच तुम्हाला वेगवेगळ्या ब्रांचेसचा अभ्यास करायचा आहे. मग आता यू नो इट इज अ व्हेरी वेल दॅट व्हॉट इज मिनिंग ऑफ द फिजिक्स. फिजिक्स मीन्स व्हॉट? Physics is the simply branch of the science which deals with the study of the light, optics, magnetism, electrostatic, मायक्रोफिजिक्स ॲज वेल एज मायक्रोफिजिक्स. म्हणजे या फिजिक्समध्ये आपण जो स्टडी करतो तो लाईट असेल, मॅग्नेटिझम असेल, इलेक्ट्रोस्टॅटिक्स असेल किंवा अशा खूप साऱ्या स्पेस असेल. म्हणजे आपण अगदी लहानात लहान वस्तूपासून ते अगदी ह्यूज वस्तूपर्यंत आपण फिजिक्समध्ये त्या विषयाचा अभ्यास करणार आहोत. मग आता हे जेव्हा आपण करणार आहोत तर त्याच वेळेला ह्या फिजिक्सच्या ज्या ब्रांचेस आहेत किंवा म्हणजे त्याच्या कुठल्या आणि किती ब्रांचेस आहेत हे आपल्याला पाहायचं असेल तर आपण सगळ्या ब्रांचेसचा विचार आता करणार नाही आहोत. आपण फक्त इथं फिजिक्सच्या मेन ब्रांच पाहतोय की विच आर द मेन ब्रांच ऑफ द फिजिक्स. इट इज नॉट इन युअर सिलेबस. हे तुमच्या सिलेबसमध्ये नाही, पण एक तुम्हाला फिजिक्स विषय शिकताना त्याचं थोडंसं बॅकग्राऊंड किंवा फिजिक्स म्हणजे काय याची एक्स्ट्रा माहिती होण्यासाठी हे फक्त घेतलेलं आहे. मेन ब्रांचेस ऑफ द फिजिक्स आर ऑप्टिक्स, मेकॅनिक्स, electricity, heat, kinematics and dynamics. Now in these cases you study all the branches in your one single book फ्रॉम दी स्टँडर्ड 3. म्हणजेच तुम्ही अगदी तुमचा परिसर अभ्यास हा सब्जेक्ट तुमचा जेव्हा सुरू झालेला असतो तर तेव्हापासून तुम्ही फिजिक्स शिकत आलेलाच असता, पण फक्त फिजिक्स म्हणून आपण त्याला सेपरेटली डिवाइड करत नाही. म्हणजे ऑप्टिक्सचे लाईट संदर्भातले जे फिनॉमिनॉन असतील किंवा मेकॅनिक्स असेल की ज्याच्यामध्ये तुम्ही मोशनचा स्टडी करता, त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी लाईटचा इलेक्ट्रिक करंटचा वगैरे जिथं स्टडी होतो, हे सब्जेक्ट सगळे तुम्ही शिकलेले आहात, फक्त ते चॅप्टर्स थोडेफार प्रमाणामध्ये वेगवेगळे असतील. त्याच्यानंतर हीट आहे, कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स हे वर्ड मेकॅनिक्स चेच आहेत. म्हणजे याच्यामध्ये काय होतं पहा, मेकॅनिक्समध्ये कायनेमॅटिक्स मीन्स दी सब्जेक्ट ऑर दी ऑब्जेक्ट. आपण फिजिक्समध्ये कुठल्याही पॉईंटला आपण ऑब्जेक्ट म्हणजे ज्या वस्तू कन्सिडर आपण जे करणार आहोत त्याला ऑब्जेक्ट असं म्हणतो. मग जर तो अतिशय एक अगदी मातीचा कण जरी असेल किंवा कुठलाही छोटासा अगदी पॉईंट ऑब्जेक्ट असेल तरी आपण त्याला ऑब्जेक्ट असं म्हणतो. आणि एखादं मोठं जर प्लॅनेट असेल किंवा स्पेसमधलं कुठलीही हेवनली बॉडी असेल आपण त्याला ऑब्जेक्ट असं म्हणतो. मग आता इथं कायनेमॅटिक्समध्ये काय होतं, कायनेमॅटिक्स इज द सब ब्रांच ऑफ द फिजिक्स दॅट इज मेकॅनिक्स, ब्रांच ऑफ मेकॅनिक्स विच डील्स विथ स्टडी ऑफ द मोशन. आणि त्या डायनॅमिक्समध्ये काय होतं तर इथं कॉजेस ऑफ द मोशन याचे आपण स्टडी करतो. मग आता ह्या फक्त याच्या मेन ब्रांचेस आहेत. आणि बुकमध्ये यावर्षी सुद्धा आपल्या 11वीच्या बुकमध्ये सुद्धा त्या ज्या ब्रांचेस आहेत त्या सगळ्यांचा समावेश करून काही चॅप्टर्स तिथं दिलेले असतात की प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या पॉईंटने आपण तिथं स्टडी करतो. दिस इज युअर 11th स्टँडर्ड बुक. आय होप यू परचेस दॅट बुक. आणि जर नसेल म्हणजे तुम्ही एकतर पुस्तक खरेदी करायला हवी केली असतील आतापर्यंत, आणि जरी नसेल तर तुम्ही ई बुक डाउनलोड करून घेऊ शकता. मग याच्यावरती तुम्हाला जर तुम्ही याचं बारकाईने जर त्याचं फ्रंट पेज बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल की इथं आपल्याला ही जी दिसतीये इट इज अ स्पेस. ही स्पेस आहे आणि इथे एक गॅलेक्सीचं इथं चित्र दाखवलेलं आहे. इथं एक आकाशगंगा आहे, त्याचबरोबर इथं एक वॉटर दाखवलेलं आहे. इथं हे जे दिसतंय हे व्यवस्थित लक्षात येतंय न येतंय पहा, पण इट इज वन ऑफ दी टेलिस्कोप. आणि त्याचबरोबर इथं जे दाखवलेलं आहे ते रेंजेस इथं दाखवलेले आहेत, सिग्नल्स आहेत हे, आणि मच मोर थिंग्स. मग आता हे सगळं पुस्तक जेव्हा आता तुम्ही बघणार आहात तर याच्यामध्ये जे आपले चॅप्टर्स आहेत ते आपण 1 to 14 हे चॅप्टर्स आहेत. आणि फॉर युअर बेटर अंडरस्टँडिंग यू नो
की तुम्हाला हे माहिती आहे की कोरोनामुळं एकतर ऑलरेडी कॉलेजेस उशिरा स्टार्ट झालेले आहेत. ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण होऊन आपले लेक्चर्स हे आत्ता हा फर्स्ट लेक्चर आपला सुरू होत आहे. मग याच्यामधले जे सिलेबस रिड्यूस झालेला आहे, तर हा सिलेबस मी तुम्हाला आपल्या ग्रुपवरती सेंड केलेला होता. तो तुम्ही व्यवस्थित म्हणजे तिथं त्या चॅप्टरमध्ये तो नोट डाऊन करून ठेवा, कारण तिथं पॉईंट बघायचे व्यवस्थित. ज्या वेळेला चॅप्टर आपला फर्स्ट सेकंड जो काय असेल त्याच्यानुसार ते पॉईंट असतात. फॉर एक्झाम्पल आता एका चॅप्टरचे खूप सारे पॉईंट असतात, मग त्याच्यामधला प्रॉपर पॉईंट कुठला आहे तो फक्त कट करायचा. जर अर्ध्या पानावर दुसरा पॉईंट सुरू झाला तर ते पेज कट करत नाही आपण, त्यातला फक्त तो पॉईंट कट करतोय. कसा करायचा आहे वगैरे हे आता आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघू. तर आपला जो पहिला चॅप्टर आहे जो आपण आता स्टार्ट करतोय, दॅट चॅप्टर इज अ युनिट्स अँड मेजरमेंट. इट इज आवर फर्स्ट चॅप्टर. म्हणजे आता आपला फिजिक्स मधला युनिट्स आणि मेजरमेंट हा पहिला चॅप्टर आहे. याचं जर तुम्ही व्यवस्थित नेम पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल बघा, युनिट्स आणि मेजरमेंट. मग याच्यामध्ये काय करायचं आहे, मेजरमेंट म्हणजे काय, युनिट म्हणजे काय. व्हॉट इज यू आर थिंकिंग अबाउट द मेजरमेंट. मेजरमेंट मीन्स व्हॉट. मेजरमेंट म्हणजे आपण जर आपल्या बोलीभाषेत सांगायचं म्हटलं तर इट इज अ, म्हणजे हे काय असतं फक्त, तर हे मोजमाप असतं. आणि युनिट्स म्हणजे काय, तर ते कशामध्ये आपण मोजलेलं आहे याचा आपण तिथं स्टडी करत असतो. मग अगदी पूर्वीपासून जर आपण असा विचार केला की from earlier years, is there any equipment for the measurements or there are units for that measurement. म्हणजे पहिल्या काळात जर आपण बघितलं तर तिथं मेजरमेंटसाठी काय होतं का, दीज आर सिम्पल स्पून्स. म्हणजे इथं फक्त काय दाखवलेलं आहे ह्या डायग्राम मध्ये, तर हे स्पून्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही मेजर करू शकता. म्हणजे आपण हे घरगुती पण यूज मध्ये करतो की तो साधा चमचा आहे, 1 चमचा 2 चमचा कशात काय टाकायचं असेल किचनवेअर म्हणजे इक्विपमेंट मध्ये आपण ते यूज करतो. त्याचबरोबर जर आपल्याला समजा एखाद्या भाजी किंवा काय आणायचं असेल, वेट करायचं असेल, तर आपण तिथं काय करतो, या प्रकारचं असं एक वेट मोजण्यासाठी सुद्धा उपकरण असतं. त्याचसोबत आता फ्रॉम एन्शियंट टाइम म्हणजे अगदी पूर्वीपासून जर वेळ मोजायची असेल, म्हणजे आता आपण काय करतो की आपल्याकडे खूप प्रकारचे वॉच आहेत. बट फ्रॉम द प्रिव्हियस इयर देअर इज अ सँड वॉच. म्हणजे हे तुम्हाला हे सुद्धा झालेलं आहे की तिथं पहिलं हे वाळूचं किंवा आपण त्याला असं म्हणतो की हे रेतीचं काय असतं, तर एक क्लॉक असतं की ज्याच्यावरून मेजरमेंट पूर्वीच्या काळी करत होते लोक. आफ्टर दॅट देअर इज अ इन न्यू इरा. म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही लास्ट जर डायग्राम बघितली तर तिथं आपल्या फिजिक्समध्ये लागणारे काही, म्हणजे जे आपल्या प्रॅक्टिकलला सुद्धा आहेत यावर्षी 11वीच्या, ती छोटी छोटी तिथं इक्विपमेंट दिलेली आहेत की ज्याच्या साह्यानं लेंथ, डायमीटर, प्रेशर या गोष्टी तिथं मोजल्या जाऊ शकतात. मग आता हे सगळं हे प्रिव्हियस आपण एकदा आपलं बघितल्यानंतर की आपलं हे लक्षात येतं की सिस्टीम ऑफ युनिट्स मीन्स व्हॉट. म्हणजे अगदी 10th स्टँडर्डला सुद्धा यू ऑल्सो सीन देअर इज अ सिस्टीम ऑफ युनिट्स. दॅट मीन्स दे सिस्टीम ऑफ युनिट म्हणजे काय होतं, तर तिथं 3 प्रकारच्या सिस्टीम ऑफ युनिट्स आपण यूज करत असतो. पहिली कुठली आहे, FPS, सेकंड CGS, MKS और त्यालाच आपण SI सिस्टीम म्हणतो, म्हणजे सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल. म्हणजे त्या ठिकाणी आता काय होणार आहे इथं, तर त्याचे फक्त कोण कशासाठी मोजायला आपण यूज करतो, तर बघा FPS लॉंग फॉर्म त्या FP आणि S चा काय आहे, तर F स्टँड फॉर फूट, P स्टँड फॉर पाऊंड अँड S स्टँड फॉर द सेकंद. म्हणजे इथं आता ते फूट, पाऊंड किंवा सेकंद हे जे आहे, फूट काय डिनोट करतं, तर फूट इट इज दी मेजरमेंट फॉर दी लेंथ. म्हणजे ते मेजरमेंट मोजण्याचं युनिट आहे. त्याचबरोबर पाऊंड हे माससाठीचं युनिट आहे आणि टाइम, सेकंद हे टाइमसाठीचं युनिट आहे. मग अशाच प्रकारे CGS आणि MKS व्यवस्थितरित्या इथला फरक लक्षात घ्या. बऱ्याच वेळेला आपल्याला CGS आणि MKS लॉंग फॉर्म लक्षात येत नाही. तर C स्टँड फॉर सेंटीमीटर्स, G स्टँड फॉर ग्रॅम आणि S स्टँड फॉर दी सेकंद. इच अँड एव्हरी सिस्टीम S स्टँड फॉर दी सेकंद. सेकंदचं तिथं काही आपण चेंज करत नाही. आणि MKS मध्ये मात्र काय होतं इथं, तर मीटर, किलोग्रॅम आणि सेकंद हे त्याचे आपण पॉइंट्स पाहतोय. आणि हे जर अजून थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघायचं झालं तर आपण यासाठीच वेगळा टेबल एक कन्सिडर करू शकतो
किंवा आपण एक त्याच्यामध्ये फक्त एक थोडंसं जस्ट चेंजिंग पॉइंट्स आहेत फूट पाऊंड आणि सेकंद मधले. ओके, ते आपण नंतर बघूया. इथं आता पहिल्यांदा आपण जे बघतोय ते फंडामेंटल अँड डिराइव्हड क्वांटिटीज. मग फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय आणि डिराइव्हड क्वांटिटी म्हणजे काय? तर फंडामेंटल ही जी टर्म आहे इट इज रिलेटेड टू दॅट क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे द फिजिकल क्वांटिटी अशा आहेत काही की मग आता जसं आपण आता बघितलं लेंथ, मास किंवा टाइम. मग ह्या क्वांटिटी ज्या असतात याच्यामध्ये काय होतं की त्याला जर मेजर करायचं असेल आपल्याला, म्हणजे किती वाजले हा जर आपल्याला टाइम पाहायचा असेल तर त्यासाठी आपण सरळ घड्याळ बघू शकतो, आपलं वॉच पाहू शकतो. त्यासाठी दुसऱ्या कुठल्याही साधनाची किंवा दुसऱ्या कुठल्याही एखाद्या आपल्याला फिजिकल क्वांटिटीची गरज लागत नाही. सिमिलरली व्हेन वी वॉन्ट टू मेजर लेंथ, जर आपल्याला लेंथ मोजायची असेल तर तुम्ही काय कराल, तर लेंथ मेजरमेंट करण्यासाठी जे इक्विपमेंट असेल, म्हणजे एका तुमच्या समोर आता जी वही असेल, ही बाय टेल यू व्हॉट इज लेंथ ऑफ युअर नोटबुक, काय कराल तुम्ही तेव्हा सरळ एक स्केल काढाल, त्याची लेंथ डायरेक्टली मोजाल आणि सांगाल. म्हणजे ती लेंथ मोजण्यासाठी तुम्हाला दुसरी कुठली अजून फिजिकल क्वांटिटी लागत नाही. सो द फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड on any other physical quantities for their measurement are known as a fundamental quantities. मग आता अशा क्वांटिटीज कोणत्या आहेत पहा. These are the 7 quantities: length, mass, time, electric current, temperature, amount of substance and luminous intensity. आणि याची जी SI युनिट आहेत ती समोर दिलेली आहेत विथ सिम्बॉल्स. आता एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे सर्व विद्यार्थ्यांना की हे जे सिम्बॉल्स दिलेले आहेत इथं, हे सिम्बॉल्स आपल्याला खूप गरजेचे असतात. आणि इथं पहा आता हे युनिट झालं, म्हणजे लेंथ तुम्ही मोजणार कशामध्ये, तर मीटरमध्ये. आणि लेंथ जेव्हा लिहायची असेल तर त्यावेळेला आपण लिहिताना लेंथचं सिम्बॉल इथं ह्या म्हणजे SI युनिटसाठीचं सिम्बॉल आहे, हे लेंथसाठीचं सिम्बॉल नाही. म्हणजे माससाठीचं सिम्बॉल केजी नाही तर ते किलोग्रॅम साठीचं सिम्बॉल केजी आहे. म्हणजे इथं मीटर साठी आपण एम लिहितोय, मास मोजला आपण किलोग्रॅम मध्ये तर आपण केजी लिहिणार आहोत. सिमिलरली टाइम जर आपण मेजर केला सेकंद मध्ये तो मोजतो SI युनिट, आणि सिम्बॉल लिहिताना यस लिहितो. या पद्धतीनं हा टेबल आहे. हाच टेबल थोडासा वेगळ्या पद्धतीने जर बघायचं म्हटलं तर आपण असं पाहू शकतो पहा. इथं या ठिकाणी एक फिजिकल क्वांटिटी जर आपण पकडली, सबस्टन्स असेल तो जो आपल्याला मेजर करायचा आहे, तर त्याचा SI युनिट, बेस युनिट किंवा SI युनिट आपण त्याचा मोल असं म्हणतो, आणि त्याचा सिम्बॉल जो आहे तो मोल लिहितो. आफ्टर दॅट हिअर ही स्केल दाखवलेली आहे इथं. मगाचच तुम्हाला म्हटलं हा टेबल थोडासा वेगळ्या पद्धतीने दाखवलाय, आणि इथं काय केलंय आपण त्याची मेजरमेंट मीटर मध्ये करतो म्हणून इथं लिहिलेलं आहे एम. सिमिलरली हिअर वन ऑफ दी बॅग, म्हणजे आता याच्यामध्ये काही असू शकतं. आपण जर काही पकडलं इथं की ज्याचं मास असेल त्याचं हे केजी आहे. टाइम सेकंद. आफ्टर दॅट हिअर टेम्परेचर, हा थर्मामीटर दाखवलाय फॉर युअर अंडरस्टँडिंग. केल्विन मध्ये मोजतो, के असं लिहितो आपण, आणि करंट साठी वायर दाखवलेली आहे. इथं आपण काय करतोय त्याचं एम्पियर असं लिहितोय. आणि हा कॅन्डला म्हणजे इथं आपण पॉवर म्हणजे इलेक्ट्रिक, इथं फिनॉमिनॉन इलेक्ट्रिसिटी रिलेटेड हा पॉइंट आहे. तो तुम्हाला नेक्स्ट सांगितला जाईल जेव्हा येईल आपल्या सिलेबसमध्ये, आणि त्याचं मेजरमेंट आहे कॅन्डल. कॅन्डलला लिहिताना फक्त आपण CD असं लिहितो. ओके, आफ्टर दॅट म्हणजे ह्या फंडामेंटल क्वांटिटीज अशा बघितल्या तशाच दुसऱ्या क्वांटिटी असतात. द क्वांटिटीज विच डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज अ डिराइव्ड क्वांटिटी. म्हणजे दोघांच्या मध्ये असणारा जो काही डिफरन्स आहे तो लक्षात घ्या की या केसमध्ये काय होणार आहे, तर फिजिकल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी मध्ये असणारा हा फरक आहे की इथं जर आपल्याला एखादी क्वांटिटी मेजर करायची असेल तर मात्र आपण काय करतो तिथं, तर दुसऱ्या क्वांटिटीची आपण तिथं मदत घेतो, म्हणून त्याला डिराइव्ड क्वांटिटी असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपण एक साधं एक्झाम्पल बघूया व्हेलॉसिटीचं, की याच्यामध्ये काय होतंय बघा. म्हणजे एक्झाम्पल्स खूप सारे आहेत, व्हेलॉसिटी आहे, प्रेशर आहे, फोर्स आहे. मग आता एक सिंपल एक्झाम्पल पहा. या ठिकाणी आता यू लुक दॅट एक्झाम्पल. इन दॅट केस देअर इज वन ऑफ दी बॉय,
हिटिंग ए बॉल ऑन अ नेट. म्हणजे आता ह्या बॉलमध्ये काय होणार आहे तर व्हेलॉसिटी इथं आपण मेजर करणार आहे. मग त्यावेळेला हा बॉल इथं आहे, हा जेव्हा पुढे जाईल, या केसमध्ये तो बॉल जेव्हा पुढे जाईल इथं, त्यावेळेला आपल्याला ह्याची जेव्हा व्हेलॉसिटी काढायची असते, तर व्हेलॉसिटी काढताना आपण डायरेक्ट व्हेलॉसिटी मेजर करू शकत नाही. ज्या पद्धतीने आपण लेंथ मेजर करू शकतो, म्हणजे इथं हा बॉल फर्स्ट इथं आहे, नंतर तो इथं गेला, जर आपण लेंथ मोजली तर आपण ते डायरेक्टली काढू शकतो. पण त्या केसमध्ये बघा काय होतं तिथं, तर लेंथ तुम्ही काढली पण व्हेलॉसिटी काढू शकत नाही. मग आता व्हेलॉसिटीचा जो आपला फॉर्म्युला आहे तो आहे v इज इक्वल टू एक्स बाय टी. म्हणजे डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. म्हणजे इथं तुम्हाला ह्याची डिस्प्लेसमेंट किती आहे ती पहिली मेजर करायला लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो काय त्यासाठी टाइम लागणार आहे तर तो तिथं टाइम मेजर करावा लागेल. तिथं टाइम हा पण तुम्ही तिथं मेजर कराल. ओके, म्हणूनच याला डिराइव्हड क्वांटिटी असं म्हणतात, की ज्या ठिकाणी तुम्हाला एकापेक्षा जास्त इतर फिजिकल क्वांटिटीची मदत घ्यावी लागते. पॉइंट्स जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तर त्यावेळेला एकदा, दोनदा, तीनदा तुम्ही किती वेळेला हा व्हिडिओ पाहू शकता लिंक ओपन केल्यानंतर. फक्त एकदा अभ्यासाच्या टचमध्ये तुम्ही जेव्हा फिजिक्सच्या याल त्यावेळेला हे सगळे पॉईंट तुम्हाला नवीन म्हणजे आता जरी नवीन वाटले तरी तुम्हाला नंतर हळूहळू त्याची सवय होऊन जाईल. आता आपण 2 प्रकारचे युनिट्स बघितलेत, फंडामेंटल आणि डिराइव्हड युनिट. आणि थर्ड जो प्रकार आहे तो आहे सप्लिमेंटरी युनिट्स. आता सप्लिमेंटरी युनिट म्हणजे काय, तर सप्लिमेंटचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, इट इज अ फॉर अटॅचमेंट. मग हे 2 युनिट्स आहेत. एक आहे की प्लेन अँगल, त्याचं सिम्बॉल आहे डी थीटा. प्लेन अँगल या युनिटमध्ये काय होतं तर दिस इज अ रेशो. तो काय आहे, इट इज अ रेशो आहे. तो म्हणजे रेशो आहे म्हणजे तिथं 2 क्वांटिटीज येणार आहेत की ज्याचं गुणोत्तर असेल ते. सो प्लेन अँगल इट इज अ रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्क. इथं पहा, इथं आर्क आहे म्हणजे ती सर्कलची आर्क असणार आहे एखादा इमॅजिनरी, दॅट डिवायडेड बाय द रेडियस ऑफ दॅट सर्कल as shown in that figure. Therefore here d theta, that is a plane angle, is equal to ds divided by r. ओके, आणि त्याचं मेजरमेंट जे आहे ते असतं रेडियन मध्ये. लिहिताना आपण त्याचं रॅड असं फक्त लिहितो. आणि सेकंड जो पॉइंट आहे तो पॉइंट आहे सॉलिड अँगल. सॉलिड अँगलचं इथं फक्त कसं लिहिलंय पहा, लुक दॅट डायग्राम, लुक दॅट सिम्बॉल दिस लाईक दॅट डी ओमेगा. मग आता किंवा ओहम सारखं हे सिम्बॉल आहे पण ते सॉलिड अँगलचं आहे. मग हे जे आहे इट इज इन अ 3 डायमेन्शनल. 3D म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे, आजकाल बऱ्याचशा मूवीज 3D मध्ये निघतात. म्हणजे 2 डायमेन्शनल मधली इमेज वेगळी असेल, 3D मध्ये दिसणारी इमेज ही वेगळी असते. म्हणजे मगाचीच डायग्राम प्लेन अँगलचीच हीच आहे, ती फक्त थोडीशी वेगळ्या पद्धतीनं काढलेली आहे. त्यामुळे इथं जर फॉर्म्युला लिहायचा म्हटलं आपल्याला तर ॲज अ डेफिनेशन तुम्ही फॉर्म्युला लिहू शकता, दॅट इज अ ओम इज इक्वल टू, ओम म्हणणार नाही आपण इथं, याला सॉलिड अँगल असंच म्हणणार आहोत. सॉलिड अँगल इज इक्वल टू 4πr² डिवायडेड बाय r². आणि इथं r² गेट कॅन्सल अँड आन्सर इज ओनली 4π. ओके, आफ्टर दॅट लास्ट point in that lecture, that is conventions for the use of SI units. म्हणजे आता आपण जेव्हा SI युनिट्स वापरणार आहोत कुठल्याही आपल्या क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी, तर त्यावेळी तिथं काहीतरी त्याचे नियम, रूल्स काहीतरी ठरलेले आहेत. ते कसे मोजायचे ते लक्षात घ्या. आता इथं पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, तर एकतर फिजिकल क्वांटिटी जी काय आहे तुम्ही नोट डाऊन कराल. मग ते प्रेशर असेल, टेम्परेचर असेल, लेंथ असेल, टाइम असेल, जे काही असेल ती त्याच्या सिम्बॉलिकली एकतर फर्स्ट रिप्रेझेंट करायला लागेल तुम्हाला. सेकंड इज दॅट फुल नेम ऑफ द युनिट ऑलवेज स्टार्ट विथ अ स्मॉल लेटर. म्हणजे फुल नेम जरी लिहिलं, आपल्याला सवय असते फुल नेम लिहिलं की पहिलं लेटर आपण कॅपिटल करतो, पण तसं न करता काय करायचंय, इवन दो द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट. म्हणजे एखाद्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता पहा, फोर्स मेजरमेंट करायचे असेल, फोर्सचं युनिट काय आहे, न्यूटन. मग न्यूटन हे काय आहे तर इट इज अ
नेम ऑफ द सायंटिस्ट, मग ते नाव आहे म्हणून जर आपल्याला आन्सर किंवा आपण लिहिताना 1 न्यूटन लिहायचं असेल तर आपण जनरली काय करतो, एन हा कॅपिटल काढतो. पण युनिटच्या बाबतीत मात्र तसं करायचं नाही. तसं केलं तर तुमचं जे काय आन्सर असेल किंवा रायटिंग असेल ते चुकलेलं असेल. म्हणून ते लिहिताना 1 न्यूटन किंवा जूल काय असेल ते लिहायचं. पण जर तुम्हाला फक्त एकच लेटर लिहायचं असेल म्हणजे अख्खा शब्द न्यूटन नको असेल तर मात्र काय करायला लागेल, 1 आणि मग मात्र लिहिताना हा जो एन आहे तो कॅपिटल काढायचा. पण ज्या वेळेला शब्द लिहायचा आहे तुम्हाला त्यावेळेला तो शब्द पूर्ण लिहिला तर तिथं स्मॉल लेटर मध्ये ते सगळं असेल. नेक्स्ट थर्ड, सिम्बॉल फॉर युनिट डू नॉट टेक प्लुरल फॉर्म्स. म्हणजे आता सिम्बॉल तुम्ही लिहाल किंवा न्यूटन आहे, जूल आहे, मीटर आहे, लिटर आहे, तर हे सगळं लिहित असताना तिथं अनेक वचन करायचं नाही. म्हणजे 1 असेल तरी न्यूटन असेल, 100 असतील तरी न्यूटन असेल. म्हणजे कुठलंही अगदी तुम्ही जेव्हा लेंथ जरी मोजली 1 असेल, 1 मीटर असेल तरी आपण 1 मीटरच म्हणतो आणि 500 असेल तरी मीटर्स असं म्हणत नाही आपण, तिथं मीटरच म्हणतो सिम्बॉलिकली. After that, symbol for unit do not contain any full stop and any recommended letters. Sorry, at the end of recommended letters. म्हणजे ज्यावेळेला इथं तुमचं मेजरमेंट जे काय असेल ते लिहून झाल्यानंतर लास्टला कोणतंही पंक्च्युएशन मार्क्स तिथं द्यायचं नाही. After that, the unit of physical quantity in numerator and denominator should be written ॲज 1 रेशो. म्हणजे एका रेशोमध्ये ते लिहायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 मीटर आपलं जे व्हेलॉसिटीचं युनिट असेल मीटर पर सेकंद असतं, एक्सलेरेशन असेल तर मीटर पर सेकंद स्क्वेअर लिहितो आपण. मग ते स्क्वेअर लिहिताना मीटर पर स्क्वेअर लिहित असताना एकतर या पद्धतीनं लिहा किंवा m(s⁻²) लिहा. पण तिथं मीटर पर सेकंद असं 2 वेळेला लिहायचं नाही. लास्ट आपलं सेकंड लास्ट जे एक्झाम्पल आहे ते इथं काय दिलंय, तर कॉम्बिनेशन ऑफ युनिट अँड सिम्बॉल्स फॉर युनिट इज अवॉइडेड. म्हणजे त्या ठिकाणी खूप कॉम्बिनेशन करत बसायचं नाही. फॉर एक्झाम्पल आता इथं जूल, केजी, केल्विन, ओके इट इज करेक्ट. पण इथं लिहित असताना हे जे आहे तर ते जूल असं पूर्ण लिहित बसायचं नाही किंवा न्यूटन असेल तर ते न्यूटन लिहायचं नाही. अँड लास्ट वन इज द प्रिफिक्स सिम्बॉल इज युज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ द युनिट. म्हणजे या ठिकाणी आता सिम्बॉल्स युनिट्स जे काय असेल, कॉन्स्टिट्युएंट ऑफ अ न्यू सिम्बॉल फॉर युनिट विच कॅन नॉट रेज टू अ पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह पॉवर ऑफ अ 10. त्या ठिकाणी 10च्या पॉवरमध्ये ते कुठल्याही प्रकारचं कन्व्हर्शन युनिट्सचं करत बसायचं नाही. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या फर्स्ट चॅप्टर मधल्या आहेत आणि जे रिड्यूस झालेले पॉईंट या चॅप्टर मधले आहेत ते तुम्हाला माहित आहेत. पण तरी सुद्धा जेव्हा चॅप्टरची सुरुवात केली जाईल तेव्हा पहिल्यांदा ते पॉईंट साईडला लिहून ठेवत चला. याच्यामध्ये असणारा 1.3, 1.4, 1.5 हे ओळीनं 3 पॉईंट, त्याच्यानंतर 1.7 आणि 1.8.2 एवढे पॉईंट्स कट झालेले आहेत. त्यामुळं आत्ताच्या लेक्चरला हा आपला बराचसा पॉईंट आपण कव्हर केलेला आहे की जो इंट्रोडक्टरी पार्ट होता किंवा अतिशय सोपा पॉईंट होता. मग त्यामुळं आपलं 1-2-3 लेक्चरमध्ये आपला चॅप्टर होईल. खूप मोठी 10वीच्या ब्रेक नंतर किंवा 10वीच्या एक्झाम नंतर खूप मोठी सुट्टी तुम्ही घेतलेली आहे. त्यामुळे अभ्यासाच्या वातावरणात येत असताना कदाचित थोडासा मेंटली तुम्हाला त्रास वाटू शकतो, पण त्याला कोणताही पर्याय नाही. प्रॅक्टिस हाच त्यासाठी पर्याय आहे. त्यामुळे हे जे झालेले आपलं आजच्या लेक्चरला ते व्यवस्थितरित्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर काही शंका असतील तर तुम्ही पर्सनल नंबरवरती कॉल करा किंवा तुमचे जे काही रिप्लाय असतील तर ते त्याच्यावरती पाठवा. सगळ्यांच्या जवळ तो नंबर आहे, ग्रुपमध्ये आहे. ओके, थँक्यू.